गाण्याची माय गाण्याची माय आहे की नाही घरात तू? सुनबाई मला एक कप चहा ठेव मला. लय दमून आलो मी वावरातून. ते मजूर आज परेशान करू राहिलेत. पैसेच मागते दिसते कामाचा पत्ता नाही इथं. काऊन बोंबलून राहिले गाण्याचे बाप? बंद गावाला आवाज चालला इकडे दौंड गेल्यासारखे बोंबलून राहिले. बंद गाव गोळा होईल इथं. काय माझ्या जीवाची कदर आहे की नाही कोणाला इथं? 60 वर्षाचं पुढं धकलोय मी. मरमर मरू राहिलो तुमच्यासाठी आणि मला एक चहा देईन कोणी तयार करून लवकर. तुम्हाला माहित नाही का मला कमी ऐकू येतं म्हणून? 10 वेळेस आवाज द्यावा तेव्हा एकदा ऐकू येते मला. चहा प्यायचा तुम्हाला? बरं मी सुनबाई सांगते आपल्या. सविता सविता, तो सासरा आलाय वावरातून. चहा ठेव बरं एक कप. काय सासूबाई काऊन आवाज देऊ राहिल्या मला? दोनदा तीनदा आवाज दिला मला. आता बरा आवाज आला तुला. तो सासरा एवढाचा बोंबलून राहिला तेव्हा नाही ऐकू आलं. तेव्हा काय कानात बोळे घातले ते का तुला? हो सुनबाई चहा ठेवून मला. मी कावाचं बोंबू राहिलोय मला चहा ठेव म्हणून. मग चहाशिवाय जमत नाही तुला माहित नाही का? दिवसातून 4दा चहा लागतो म्हणजे लागतोच मला. तिकडे काही कवय ना. बाबा तुम्हाला डॉक्टरनं शुगर सांगितले तरी तुम्ही चहा घेताच का? चहा तुमचा बीपी वाढत ना, शुगर वाढते ते ना. चहा नाही घ्या सांगेल तुम्हाला डॉक्टरनं. आता मी राहिलेच किती दिवस हे पाळ ते पाळ. गोड नको खाऊ, साखर नको खाऊ, गुळ नको खायच काय खाऊ आता. आणि चहाशिवाय मला जमत नाही. पण चहा कसं चहा पिला की तसं अंगात ऊर्जा आल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे घ्या वाटतोय चहा. आता म्हातारपणी आहे आम्ही. कधी जाऊ काही सांगता येत नाही. बाबा तुमचं याच उलटं बोल नाही बरं का. मी तुमच्या चांगल्यासाठी सांगत होते की तुम्हाला शुगरचा वावडा आहे म्हणून. गोड खायचं काही सांगितलं नाही डॉक्टरनं. आणि तुमचं हे उलटं बोलणं नाही मी स्टोमनेला अर्था मला तुम्ही. तो सासरा काय टोमने मारवल तुला? जे आहे ते सांगू राहिला. तो मुकड्यान चहा बनवला. कशाला साव कशा करते? शुगर येईन असं येईन तसं येईन. त्या समजत नाही का? तुला कामात जेव्हा येतं ते कोण सांगन? या घरात तर मग कोणीच ऐकत नाही. मी सगळं चांगलं सांगू राहिले की बा ते तब्येतीसाठी सांगू राहिले सासूबाई मी. आणि तुम्ही पण माहेर सोडून राहिल्या का? सविता तू डोकं नको लवकर जास्त. वाटलं साखर कमी टाक. लवकर जायला की चहा घेऊन ये. मग जमूच नाही राहिलं की चक्कर राहायसारखं वाटवले. पाणी पण घेऊन ये एक ग्लास. जाय लवकर. आणि मला पण ठेव एक कप चहा. मी पण कवा चहा घेतला नाही. त्याच्याबरोबर मला पण घेऊन ये एक. हा सगळे कामं मला सांगा तुम्ही. स्वयंपाक मला सांगा, धुणं मला सांगा, घर झाडून मला सांगा, चहा मला सांगा. ती मोठी सुनबाई करते पान काही मागं सगळे कामं लावून दिले. अहो सविता, तो मोठ्या जाऊचं दुःख राहिलंय. ताप येईल तिला म्हणून झोपली ती. लगे तुला काय लगे एवढा ताण आला लगे कामाचा. 2 दिवस फक्त करावं लागू राहिलं तुला. नाही ती पण तुला मदत करू लागते ना. माहिती आहे किती काम करते ते आता. अर्ध्यापेक्षा काम तर मीच करते रोज. ते फक्त काय नाही हात लावतात कामाला. बंदा भार मायावरच राहतोय. आता ते कामाचं पण इथंच काढायचं का तुम्हाला? दोघायला इथं चहा वाचून ताट काढू इथं. तुमचं काय चाललंय? जाय बरं सविता लवकर आता. चहा घेऊन ये लगे. बाबा तुम्हाला सांगते या घरात मला कोणीच जीव लावत नाही. नुसतं कामासाठी गोडे मी. सगळं कामाचा भार मायावर आहे. मग कंबर गेलं कामातून. आम्ही काय तर खातो का मग? एक कमून कोणा ठेवलंय? 30 एकर जमीन कोणा कमवून ठेवली इथं? 5 एकर जमीन होती. 25 एकर जमीन घेतली दोघा सासऱ्यांना. इतके मेहनत केली आम्ही. आता तुम्हाला गोड लागतं आहे खायला. आणि ते पण खाता येईल ना तुम्हाला. आता पाहिजे जमीनचे भाव काय वाढत? 20 लाख रुपये एकर आहे. आता घेऊन पाहिजे म्हणा तो नवऱ्याला. तू कशाला करून काढते आता? माणसं जे झालं ते झालं. तेव्हा ऐपत होती माझ्यात काम करायची धमक होती ना. आता पण करतोस ना. याच्यासाठी मी कमवून ठेवलं. आता यानं गोडीन खावं. आपल्याला पण जगू द्या गोडीनं. मला तर व्हायलाच निघावं वाटू राहिले. फोन करत बसून यायचं आयुष्यभर. काय गुणगुण राहिली नाकाच्या नाकात? काय गुणगुण राहिली? काही नाही सासूबाई. मी म्हणत होते चहा गोड बनवू का कमी गोड बनवू? तुला सांगितलं ना आता कमी साखरेचा बनव म्हणून. तुला माहिती मला शुगर आहे म्हणून. कमी साखर टाक जरा. बरं मी लगेच जाते लगेच चहा घेऊन येते. आलेच मी 10 मिनिटात. आयुष्यभर कष्ट करून काहीच फायदा झाला नाही. मग म्हातारपणी पण माझी सोय घेऊन नाही राहिलं कोणी. काय सोय नाही हो तुमची? काय सोय नाही? कधी पाहिलं सोय नाही सोय नाही. कशाची कमी पडू दिली तुम्हाला आता लोक? 2 सुना आहे. अजून एखादं लग्न होईल. एक पोरगी शिकू राहिली आपली. सगळं काही आता चांगलं आहे ना आपल्या देवाच्या कृपेनं. तुम्ही तेच किरकिर करता राव. सगळं चांगलं आहे पण घरात शांतता नाही ना आपल्या. किरकिर किरकिर चालूच असते ना घरात. मोठ्या सुनेचं ना लहान्या सुनेचं आपलं काही पटतं का? तुला उलटून बोलू राहिले त्या. मला पण उलटून बोलून उद्या घराच्या बाहेर काढा ना आपल्याला. ते तरी बरं झालं. जमीन आपल्या नावावर आहे अजून. त्याच्या नावावर असते तर वाटवत झालं असतं आपलं सगळं. घरातून हाकललं असतं आपल्याला द्या. मी म्हटलं म्हणून तुम्ही त्याच्या नावावर जमीन केली नाही. नाही तुम्ही तवाच करत होते मा बाबू म्हणून त्याच्या नावावर जमीन करणार होते तुम्ही. माय भावानं पहा बरं. माय बापा सांभाळा का? गेलं तर घराच्या बाहेर काढून. त्याला समजत नव्हतं दिली त्याच्या नावावर जमीन करून तवा. लहान भाऊ आहे ना बरं. त्याच्यामुळे मी म्हणलं आपली जमीन आपल्याला जाऊन नावावर ठेवायची. जावा द्यायची तवा देऊ द्यायच्या नावावर करून. तो पण बरोबर आहे म्हणा. तेव्हा तो ऐकलं. नाही तर काय लगे त्याच्या नावावर जमीन करणारच होतो मी. पण तो अडवलं म्हणून जमलं ते. नाही तर काय वृद्धाश्रमाचे पायऱ्या धरणं होते आपल्याला. त्याच्यामुळे मी म्हणते की मग ऐकल्याशिवाय कोणतंच काम करत जाऊ नका तुम्ही. छोटी गोष्ट असो किंवा मोठी असो. पहिलं मला सांगायचं नंतर काय करायचं ते करायचं. नाही तर तुम्ही काही निर्णय घेता आपले. मी हुशार म्हणून घर टिकलंय. नाही तवाच वाट लागली असती. तो पाहिजे एवढा संसार सांभाळणं. आपली सुनबाई चहा करायला गेली का? कुठे गेली गप्पा मारायला कोणाच्या घरी? कवाचं 10 मिनिटं म्हणजे अर्धा तास होला तरी चहा घेऊन येईल अजून. तिला आवाज दे बरं एकदा. सविता सविता हो. तू चहा करायला गेली बाई. अजून कोण आली नाही? आले
ते दूध संपलं होतं, ते शेजारने कोण दूध घेतलंय. आले जाता. हे घ्या बरं बाबा चहा, तुम्हाला चहाच तले पालती घ्या लवकर आता. सुनबाईच्या आले मस्त बनवतो हा. कमी गोड आहे, मला असंच पाहिजे. सासूबाई तुम्ही पण घ्या चहा. बरं बरं मी पण घेते आता. सासूबाई एक विचारू का? तुम्ही डबल धावता मायावर. विचारू का नको सांगा पाहिजे लवकर आता. विचार काय म्हणत होती, बोल लवकर. सासूबाई मी म्हणत होते मा भाऊ येणार उद्या म्हणणे यायला. 2-3 महिने झाले मी गेलेच नाही ना माहेरात. मला वाटत होतं जाऊन ये एकदा. करमून नाही राहिलं मला आता. जणू काही तू जरातच राहू राहिले नाही करमायला. आता काही दिवाळी का, कामाचे दिवस आहे आता. सुनबाई 15 दिवस थांब ना आता. सोयाबीन पेरेले, कापूस पेरेले वावरात, कापसात गवत झालंय, खत टाकावं लागेल आता. तेवढं कामं ते बाया लावून करून घ्यावं लागेल आपल्याला. तू असली कसं ते बाया काम करतात वावरात, मग नाही तर मग काय नसतं वजन नाही तर त्यात काही ते बरोबर काम करत नाही ना. 15 दिवस थांब, नंतर मीच पाठवतो तुला माहेरात. हो ना, ते खत टाकणं, ते गवत काढणं, ते माझ्याच मुळावर बसले ना. मला माहिती आहे ना, काही ना काही अडकून आणणार आहे तुम्ही पण. मला असं मनमोकळा कधी जाऊ दे नाही तुम्ही. आता लोक हा भाऊ किती दिवसांनी मन न्यायालयावर आला, म्हणजे तयारी करून बसले होते उद्या जायचं आहे म्हणून. तर तुम्ही अडकून आणणारच आहे ना. मला माहिती आहे ना, मला जाऊ देणार नाही म्हणतो मी पण माझ्या नवऱ्याला सांगते. आणि मी काहीच काम करत नाही, मी रात्री झोपून आता. ती मोठी पहा ना, सकाळपासून झोपेले, काही करू राहिली का पहा ना. आणि माया वाचून कसे कामं खुटते तुमचे. कधी नवत जाऊ राहिले मी घरी तर लगे मायरा जायचं म्हणलं की लगे तुमच्या अंगाला काटाच येतो. तू काय सुरेचा धाक होती मग आली की तू मग ऐकणार नाही की तू. मी पण त्याला सांगते मी पाठवू नको म्हणून. तो सासरा म्हणून तुला 15 दिवसांनी पाठवून म्हणून. वावरातले कामं आटकू देणार जरा. तिचं मोठे सुनेचं तो माझ्या दुःख राहिलंय. घरातले कामं कोण करणार आता तू गेल्यावर. आणि तुला पण असंच आहे, जवारी काम पण असं तवा नाही जायचं. कामं जास्त असले लगेच निघते तू पण. ते आला सुरेश तर घरात गेलं सांगते आता. काय झालं मग काऊन गोळा झाली तुम्ही इथं सगळे? काय झालं? तर बायकोला विचार काय झालं तर. ती बाहेर जायची म्हणून राहिली, तिथे कामाचे दिवस आले आणि तिला बाहेर सुचू राहिले. विचार तिला काय म्हणते तर. का गं सविता, काय म्हणते आई? म्हणते ते खरं आहे का? तुला माहेरी जायचं म्हणते का? काय बरं आताच गेली तिला 2-3 महिने झाले. तुम्ही पण समजून घ्या मला जरा. 2-3 महिने झाले म्हणता फक्त. 2-3 महिन्यापासून मी कामातच आहे नाही तर. घराच्या बाहेर जरी जाणं होतं का, वावरण घर. आता 2-3 दिवस जाऊन यायला काय होतं बरं. मन मोकळं होतं दर्शक माहेरातून आल्यावर. तिला संसाराचं काही घेणं आहे का, कामाचं काही आपलं कुठं आहे, आपलं शेताचं पाहायचं, घरचं पाहायचं, बाहेरात काय आहे? मग ती पण 2-3 महिने झाले कामातच आहे ना. तिला पण वाटत असं नाही एकदा. तिला पण जीव आहे ना. मला वाटतं जाऊ दे बरं तिला एकदा. येऊ दे जाऊन 2-3 दिवस राहील. तू पण तिचीच बाजू घे आता. जाय म्हणून आला खुशाल. आणि काम कोण करण, संसार सांभाळणं सोपं नाही भाऊ. जाऊ दे आता, तिला लई जा वाटू राहिले तर जाऊ दे आता. 2-3 दिवस राहील आणि ये. तिचा भाऊ येणार आहे उद्या, तर येऊ दे. आणि नागारा कटकटी करू नका आता तिच्या भावादेखत. तुम्ही पण तिचीच बाजू घेऊ राहिले का. मला जे पारलं तुम्ही, मी माझं संसाराचं पाहू राहिले. मला काय वाटत नाही का आपलं घर पुढे जावं म्हणून. नाही ना असं माहेर गेला तिंदा ते कसं घर जाणार आहे आपलं. आणि काम कोण करणार आहे घरातलं. काय मग आता जायचं म्हणते ते घेतोय भावाला बोलून लवकर. आणि लवकर ये, 2-3 दिवसच राह, जास्त नको राहू. हा सासूबाई 2-3 दिवसच राहते, जास्त नाही राहत. ये रे मला तुम्ही गोठ ठेवून देणार आहे की तितकं.